अध्यक्ष महोदय, मी सुधीर मुनगंटीवारांचे मनापासून आभार मानतो की अत्यंत ज्वलंत प्रश्नाला आज त्यांनी हात घातलाय। पुढचे 4 महिने महाराष्ट्राचे कसे जाणार आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र कसा असणार आहे याची आज तरी मनाला भीती वाटते अशी परिस्थिती। आज बाहेर पाऊस पडतोय, पडणार आहे, काही खरं नाही। आज सकाळी जे काही ऊन पडलं होतं, मी सहज सीलिंकला फिरायला गेलो होतो। इथे कामाचा कंटाळा आला की माझी सवय आहे, मी सीलिंकला जातो। पण पावसाळ्यातला समुद्र, ऊन हे सगळं बघितल्यानंतर मी मुंबईकर आहे, मला असं कुठेतरी वाटलं की ह्यावेळेस पाऊस पडणारच नाही। 6 महिन्यापूर्वी तुम्हाला अल निनोची सूचना आली होती। जागतिक चर्चेमध्ये अल निनोबद्दल खूप जोरात चर्चा सुरू होती, ती गांभीर्याने घेतली गेली नाही। आणि वॉटर प्लॅनिंग नावाचं काही आपल्याकडे म्हणजे काही नाहीच आहे। म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो, तुम्ही कुठल्याही फॉरेन युरोपियन कंट्रीमध्ये जा, जमिनीतनं पाणी घेताना ज्याला आपण काय म्हणतो बोर, त्याला शासनाची 3-4 महिने मेहनत करून परवानगी घ्यावी लागते आणि नंतर बोरिंगचा परमिशन मिळते। आपल्या इथे तर हे बोरिंग फसलं, बाजूला मार, असं होत नाही। आपलं वॉटर लेवलच इतकी खाली गेली आहे। केळकर साहेब, येऊरला एकेकाळी 20, 30, 40 फुटावर पाणी लागायचं आणि ते पण 2 इंच 3 इंच। म्हणजे मी स्वतः बोरिंग केलेलं आहे माझ्या अनधिकृत बंगल्यात, तो पाडला, मला 20 फुटावरती 2 इंचाचं काय पाणी लागलं होतं। आता मी माझ्या अधिकृत बंगल्यात अधिकृत जमिनीत बोरिंग मारलं मागच्या वर्षी, 350 फुटाला पाणी नाही। येऊरला म्हणजे जिथे काय फार बोरिंग होतात वगैरे असतला काय भाग नाही, पण एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे। राजकारणाची गेली ती गोष्ट वेगळी, पण पाण्याच्या पातळीबद्दलही चर्चा करूयात। आणि त्यामुळे ह्याच्यातनं माझी एक सूचना आहे की बोरिंगवरती निर्बंध आणण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आपली वॉटर टेबल इतकी खाली जाईल की आपल्याला पाणीच मिळणार। आपण प्लॅनिंगच करतोय की नाही करतो याच्यावर माझा विश्वासच राहिला नाही। आज जी बेसुमार बांधकामं पूर्ण पट्ट्यात होत आहेत, वरळी, बांद्रा, पूर्ण पट्ट्यात आणि ठाण्यात, केळकर साहेब पाणी हो आपल्याकडे 31% शॉर्ट आहे। आपण असं कधी म्हटलंय की सीसी मिळणार नाही, ओसी मिळणार नाही? नाही, आम्हाला बिल्डरकडनं पैसा येतोय ना, द्या सीसी, द्या ओसी, आणि प्लस ॲफिडेव्हिट सबमिट केलंय आमच्या महानगरपालिकेने, मुबलक पाणी आहे। 31% शॉर्ट बोंबळतोय 2000 सालापासून आमदार झाल्यापासून की तुम्ही स्वतंत्र स्तोत्र निर्माण करा। ठाणे महानगरपालिका भीक मागत उभी असते प्रत्येकाच्या दारात, कधी MIDCच्या दारात, कधी इरिगेशनच्या दारात, पाणी द्या ना द्या। ते नटसम्राटमध्ये होतं ना, कोणी घर देतं का घर? गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात सत्ता आहे, पाण्याचा काहीही प्लॅनिंग नाही। माझे आणि केळकर साहेबांचे मतभेद असतील काळू धरणावरनं, भुशी काय ते दुसरं आपलं कुठलं धरण होतं त्याच्यावरनं, मी जे आणलं होतं पद्मसिंह पाटलांकडून, तेव्हा 450 कोटी रुपयामध्ये पूर्ण धरण बांधून झालं असतं। धरणाचं राजकारण केलं, ते धरण नाही म्हणून सांगितलं। कशाला सांगितलं तर फक्त टक्केवारी एकमेव कारण होतं। केळकर साहेब पण त्यांच्याबरोबर सत्तेत होते, पण केळकर साहेब माझ्या मताशी सहमत असतील। तेव्हा जर ते धरण मान्य झालं असतं आणि ते धरण जर पुढे नेलं असतं तर आज ठाण्याला पाण्याचा प्रश्न भेडसावला नसता। पण आम्हाला प्लॅनिंगच करायचं नाहीये। आज ज्या धरणाला आपण 450 कोटी रुपये देणार होतो, त्या धरणाची किंमत 2800 कोटी रुपये झाली आहे। अध्यक्ष महोदय, प्लॅनिंग नावाची गोष्ट पाण्याच्या बाबतीत करणार आहोत की नाही? आज मी इतक्या उघडपणाने आरोप करतोय की तुम्ही हायकोर्टामध्ये खोटं ॲफिडेव्हिट दिलं की आमच्याकडे मुबलक पाणी आहे, तुमच्याकडे पाणीच नाही ठाण्यामध्ये। हीच परिस्थिती मुंबईत आहे। ताई, मुंबईत पाणी आहे बोरिवलीच्या बाजूला वगैरे? हो ताई, बोरिवलीच्या बाजूला वगैरे पाणी आहे? कुठेच